हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC शासकीय आयुर्वेद महाविद्यालय प्राध्यापक परीक्षा ही जी तुमची लवकरच होणार आहे त्यावर आधारित आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र नागरिक सेवा रजा नियम यावर प्रश्न बघणार आहोत। आता आपण काय करणार आहोत तर तुमची एक्झाम 10 मे रोजी विद्यार्थी मित्रांनो होणार आहे। त्या धर्तीवर डेली बेसिसवर एक व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। आता लक्षात घ्या, परीक्षेचा पॅटर्न त्यानंतर अभ्यासक्रम यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघू शकता। त्याची लिंक वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्वात वरती देतो। तर तुम्ही जर परीक्षेची तयारी करण्यास इच्छुक असाल तर आपल्याकडे लक्षात घ्या, परीक्षा अनुरूप आपल्याकडे आपण मटेरियल तयार केलं आहे। यामध्ये प्रशासकीय घटक, कामकाज व महाराष्ट्र नागरिक सेवा नियम यावर आधारित नोट्स आणि MCQ आहेत। त्यासोबत करंट अफेअर रिलेटेड टू मेडिकल एज्युकेशन 400 MCQ आहेत। त्यानंतर आयुष्य अपडेट MCQ आणि नोट्स देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत। हे जे संपूर्ण मटेरियल आहे ते तुम्हाला 1499 रुपयामध्ये भेटणार आहेत। तुम्हाला याचा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड करण्यात येईल। याकरता तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे। आणि एक तुमच्यासाठी चांगली ऑफर आहे, जर तुम्ही MPSC आयुर्वेद याकरता आयुर्वेद सब्जेक्ट जे आहेत म्हणजे त्यांनी मेन्शन केलेले सर्व सब्जेक्टवर आधारित 3000 प्रश्न आपल्याकडे आहेत। या 4 टॉपिकवर 1350 प्रश्न आणि उर्वरित सर्व टॉपिकवर 1650 प्रश्न असे एकूण 3000 प्रश्न याची देखील प्राईस 1499 आहेत। परंतु जर तुम्ही कंबाईनमध्ये जर घेतलं तर हे दोन्ही मटेरियल तुम्हाला 2500 रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केला जाईल। तर इंटरेस्टेड असाल तर लगेचच व्हॉट्सअप करा आणि मटेरियल परचेस करा, नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, रजा ही कर्मचाऱ्याला हक्क म्हणून मागता येते, हे विधान चूक की बरोबर? तर लक्षात घ्या, रजा ही जी असते ती आपल्याला हक्क म्हणून मागता येत नाही। तुम्ही जो आपला वरिष्ठ अधिकारी असतो त्याकडे रजेचा अधिकृत ॲप्लिकेशन करायचं असतं। त्यानंतर कामाचे निकड बघून तुम्हाला रजा मंजूर करायची किंवा नाही हा अधिकार कोणाचा आहे? सक्षम अधिकाऱ्याचा। म्हणून हे जे विधान आहे ते अगदी चूक आहे। कारण की लक्षात घ्या, एखाद्या PSCमध्ये किंवा आपण जिथं प्रोफेसर म्हणून काम करत आहात, सपोज त्या ठिकाणी 10 टीचर आहे, त्यापैकी 6 टीचर जर रजेवर आहे, 4च टीचर जर उपलब्ध होणार असेल तर तो डिसिजन घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर त्या सक्षम अधिकाऱ्याला आहे। पुढील प्रश्न, रजा मंजूर करणे अथवा न करणे हा सक्षम अधिकाऱ्याचा अधिकार आहे। तर ऑलरेडी मी तुम्हाला काय सांगितलं, तर रजा मंजूर केलीच पाहिजे असं कुठेच लिहिलेलं नाही। त्यामुळे सक्षम अधिकारी कामाचे निकड लक्षात ठेवल। जर एखादा कर्मचारी रजेवर जर गेला तर त्यामुळे कामावर जर काही काय म्हणता की इफेक्ट होणार असेल तर तो सक्षम अधिकारी ती जी रजा आहे तो नाकारण्याचा अधिकार देखील त्या ठिकाणी त्यांना आहे। म्हणून हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे। पुढील प्रश्न, रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याला रजेच्या प्रकारात बदल करता येणार नाही, हे विधान चूक की बरोबर? लक्षात घ्या, मी पुढील व्हिडिओ बनवणार त्यामध्ये रजेचे संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल सांगून देईल। लक्षात घ्या, आता रजा ज्या आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या प्रकारच्या रजा आहेत। ज्या कॉमन रजा आहेत त्या सांगतो। सर्वात पहिल्यांदा आहे अर्जित रजा, ज्याला पेड लीव्ज म्हणतात, बरोबर। दुसरी आहे अनर्जित रजा, तिसरी आहे किरकोळ रजा, असे वेगवेगळे रजा आहे। तर लक्षात घ्या, अर्जित रजा जी आहे किंवा वैद्यकीय रजा पकडून चला, वैद्यकीय रजेला अनर्जित रजेमध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर तो अधिकार कोणाला असतो? तो अधिकार कोणालाच नाही आहे। तुम्हाला जर रजेचा प्रकार बदलायचा असेल तर तुम्हीच तो काय म्हणता की एक ॲप्लिकेशन देऊन बदलू शकता। म्हणजे रजा मंजूर करण्याच्या अधिकाऱ्याला रजेच्या प्रकारात बदल करता येणार नाही, हे विधान काय तर अगदी बरोबर आहे। त्यानंतर पुढे आणि लक्षात घ्या, रजा नियम जे आहे त्यावर तुम्हाला पुस्तक सोबत आपल्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहे, त्यासोबत MCQ प्रोव्हाइड केल्या जात आहेत। म्हणजे काय की लक्षात घ्या, तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केली असेल तर अगदी कमी वेळेमध्ये जर तुम्हाला तयारी करायची असेल तर जे आपलं मटेरियल आहे ते विद्यार्थी मित्रांनो लगेच परचेस करा, नक्की तुम्हाला फायदा होईल। खूप मोठी पोस्ट आहे त्यामुळे अभ्यासामध्ये कुठलीही दिरंगाई बाळगू नका। पुढील प्रश्न, शासकीय कर्मचाऱ्यांनी मागितलेली रजा ही खाजगी स्वरूपाची असल्यास कोणत्याही कागदपत्राची जोडण्याची आवश्यकता नाही, सदरचे विधान बरोबर की चूक? लक्षात घ्या, रजा मागताना 2 कारण असतात, एक तर खाजगी स्वरूपाचं कारण असू शकतं किंवा वैद्यकीय कारण असू शकतं। जर जेव्हा तुम्ही मेडिकल लीव्ह घेतात त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट जोडावं लागेल, तुम्ही खरंच आजारी आहात किंवा नाही। परंतु जर खाजगी स्वरूपाचे आपण अर्जामध्ये लिहिलं की वैयक्तिक कारणास्तव तुम्हाला रजा पाहिजे तर त्या ठिकाणी कोणतेही कागदपत्र जोडण्याची आवश्यकता नाही। तर हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे। यानंतर पुढील क्वेश्चन,
शासकीय कर्मचाऱ्यांनी मागितलेली रजा ही वैद्यकीय कारणास्तव असल्यास कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. सदरचे विधान बरोबर की चूक? तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे, मेडिकल लीववर आपण जर जाणार असेल तर तुम्हाला ते ॲप्लिकेशन कागद जोडणं गरजेचं असतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असेल. यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करा. लक्षात घ्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. लक्षात घ्या तुमचं लाईक जर मिळालं तर नक्की विद्यार्थी मित्रांनो आम्हालाही मोटिवेशन भेटेल. तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे. पुढील प्रश्न, राजपत्रित अधिकारी वैद्यकीय रजेवर असल्यास कोणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणं गरजेचं आहे? जेव्हा गॅझेटेड ऑफिसर रजेवर जातो तर त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते जोडणं अगदी गरजेचं आहे. पुढील प्रश्न, राजपत्रित अधिकारी वैद्यकीय रजेवर असल्यास कोणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे? तर लक्षात घ्या या ठिकाणी आपण राजपत्रित बघितलं, या ठिकाणी अराजपत्रित पाहिजे होतं. तर अराजपत्रित साठी कोणाची? तर लक्षात घ्या तुम्ही प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक यांचं प्रमाणपत्र जोडू शकता. या ठिकाणी अराजपत्रित पाहिजे होतं. पुढील प्रश्न, वर्ग 4 मधील कर्मचारी रजेवर असल्यास कोणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे? तर ते आहे सक्षम अधिकारी, त्याला योग्य वाटेल ते वैद्यकीय प्रमाणपत्रे घेऊ शकतो. पुढील प्रश्न, किरकोळ रजेला जोडून इतर कोणत्याही रजा घेता येणार नाही. सदरचे विधान चूक की बरोबर? तर लक्षात घ्या आता सोमवार ते शुक्रवार आपण जर शुक्रवारी एक रजा घेतली, शुक्रवारी किरकोळ रजा घेतली आणि तुम्ही म्हणताय की सोमवार ते बुधवार मी अर्जित रजा घेतो 3 दिवसाची, तर असं करता येत नाही. त्या सलग रजा घ्याव्याच लागतात किंवा जे शुक्रवारनंतर शनिवार रविवार हा जो दिवस येतो तो देखील या रजेमध्ये काउंट होत असतो. त्यामुळे किरकोळ रजेला जोडून इतर रजा तुम्हाला घेता येत नाही. भले तुम्ही शुक्रवार ते बुधवार अर्जित रजा किंवा मेडिकल रजा घेऊ शकता. तर हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्न, नियम 50 व 51 हे कोणत्या रजेशी निगडित आहे? तर नियम 50 व 51 हे विद्यार्थी मित्रांनो अर्जित रजा याच्याशी निगडित आहे. पुढील प्रश्न, नियम 60 कोणत्या रजेशी संबंधित आहे? तर नियम हा 60 जो आहे तो अर्धवेतनी रजेशी निगडित आहे. पुढील प्रश्न, नियम 61 कोणत्या रजेशी संबंधित आहे? तर तो आहे परावर्तित रजा याच्याशी संबंधित. पुढील प्रश्न, नियम 62 कोणत्या रजेशी संबंधित आहे? तर हा नियम जो 62 आहे तो अनर्जित रजेशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, नियम 63 कोणत्या रजेशी संबंधित आहे? तर नियम 63 हा असाधारण रजा याच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, नियम 74 कोणत्या रजेशी संबंधित आहे? तर नियम 74 हा प्रसूती रजेशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, नियम 77 कोणत्या रजेशी संबंधित आहे? तर ती आहे रुग्णालयीन रजा. पुढील प्रश्न, नियम 79 कोणत्या रजेशी संबंधित आहे? तर नियम 79 ही क्षयरोग रजेशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी व जुलै महिन्याच्या 1 तारखेला 15 दिवस याप्रमाणे कोणत्या रजा 2 हप्त्यांमध्ये जमा होतात? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए अर्जित रजा. यानंतर पुढील प्रश्न, अर्जित रजा कमाल किती दिवसांपर्यंत साठवता येते? तर अर्जित रजा ही 300 दिवसांपर्यंत साठवता येते. पुढील प्रश्न, प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी व जुलै महिन्याच्या 1 तारखेला 10 दिवस याप्रमाणे कोणत्या रजा 2 हप्त्यांमध्ये जमा होतात? तर त्या आहेत अर्धवेतनी रजा. पुढील प्रश्न, अनर्जित रजा संपूर्ण सेवेच्या कालावधीत किती दिवसांपर्यंत साठवता येते? तर ती आहे 360 दिवसांपर्यंत साठवता येते.
तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे MPSC आयुर्वेदा प्राध्यापक परीक्षेचं जे मटेरियल आहे, प्रशासकीय घटक, कामकाज, महाराष्ट्र नागरिक सेवा नियम, नोट्स आणि MCQ, करंट अफेअर, आयुष्य अपडेट, हे मटेरियल तुम्ही 1499 लगेचच घेऊन टाका. नक्की तुम्हाला फायदा होईल. याकरिता तुम्ही 93 56 25 60 37 यावर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे. त्याच पद्धतीने लक्षात घ्या, हे जे आयुर्वेदा अभ्यासक्रम आहे ते देखील आपण घेऊ शकता. दोन्ही मटेरियल जर सोबत घेतलं तर फक्त 2500 रुपयामध्ये आपण घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.